कौटिल्यीय अर्थशास्त्राच्या पहिल्या अधिकरणात राज्यकारभाराच्या मध्यवर्ती यंत्रणेचे निरूपण केले आहे. राजा, त्याचे शिक्षण, त्याचा राजवाडा, त्याच्या सुरक्षिततेची व्यवस्था, त्याचा वारसदार, मंत्री, पुरोहित यांची नेमणूक, इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका, हेरांचे जाळे, परराष्ट्रात पाठवावयाचा दूत इत्यादी वर्णन आढळते. दुसऱ्या अधिकरणात विविध खाती, त्यांवरील अध्यक्ष व त्यांचे कामकाज यांचे विस्तृत विवरण आहे. नवीन वसाहतींची स्थापना, दुर्गरचना, नगररचना, कोठारे, खजिना, कर आकारणी, अंदाजपत्रक, हिशोब तपासणी, खाणी, कारखाने, शेती, व्यापार, जकात व दस्तुरी, राजधानीतील व्यवस्था इत्यादी अनेक विषयांचा बारीक सारीक तपशील दिलेला आहे.